शशिकांत हेगडे. जय भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ संक येथे महाआघाडीची सभा झाली. खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी नरेंद्र मोदी, विद्यमान खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर या सर्वांच्यावर जोरदार टीका केली. या सभेला राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सरकार, काँग्रेसचे नेते विक्रम सावंत, माजी आमदार उमाजीराव सनामडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पाहूया संक येथून रियाज जमादार यांचा. महिन्यापूर्वी बरेच नारळ फुटलेले आहेत, पण तुम्हाला एक म्हण आहे आपल्याकडे, तुम्हाला कन्नडमध्ये ती म्हण आहे का, जेवल्याशिवाय काही खरं नसतंय. खरं आहे का नाही? ताटावर बसल्यावरच म्हणायचं की आमंत्रण खरं आहे, नंतर या जेवायला म्हणायचं आणि घरात जेवायला काय नसायचं. तसं की नुसतं निवडणुका आल्या की नारळ फुटतात आणि अहो आतापर्यंत जेवढी नारळ फुटली त्या नारळातलं पाणी गोळा केलं असतं तर जगमध्ये पूर आला असता. आला असता का नाही सांगा बघ. पण जगमध्ये आज प्यायला पाणी. मला एक सांगा की सरकारनं काय उपाययोजना केली का? टँकर चालू अशा काळामध्ये तुम्ही लोकांना पाणी पाजताय, खरोखरच तुम्हाला पुण्य लागणार. परमेश्वर उघड्या डोळ्यानं सगळं हे बघायला लागलाय, पण सरकारला काही द्यायला तयार नाही. चारा छावणी नाही, जनावरं तडपडायला लागलेत, चारा नाही. आणि मग करताय काय तुम्ही? 30 ऑक्टोबरला सरकारनं दुष्काळ जाहीर केला. 30 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. आज अखेर काय जर काय सरकारकडून मदत मिळणार नसेल तर मग दुष्काळ जाहीर केला म्हणजे सरकारनं नेमकं केलं काय? दुष्काळ आम्हाला माहित नव्हतं काय? सरकारनं जाहीर झाल्यावर मगच दुष्काळ होतो का? म्हणजे माळावर बोंबलाला पाटलाची कशाला परवानगी? दुष्काळ पडलाय आम्हाला माहित आहे की, आधीच माहिती आहे आम्हाला दुष्काळ पडलाय. तुम्ही जाहीर केला म्हणजे नेमकं काय केला? सरकार ज्यावेळी दुष्काळ जाहीर करतं त्याचा अर्थ असा की सरकारनं दुष्काळाची दखल घेतलेली आहे आणि तो दुष्काळ सोसता यावा, त्या दुष्काळाला तोंड देता यावं म्हणून मग ज्या आवश्यक आहेत त्या उपाययोजना सरकारनं करायच्या. म्हणजे प्यायला पाणी द्यायचं, पाण्यासाठी टँकर द्यायचं, चारा छावण्या सुरू करायच्या किंवा दावणीला चारा द्यायचा, रोजगार हमीची कामं सुरू करायची आणि कुणी बेरोजगार आता कामा नये याची दक्षता घ्यायची आणि विद्यार्थ्यांना शुल्क माफ करायचं. अशा अनेक कर्जाची सक्तीची वसुली थांबवायची, विजेचे कनेक्शन कट करायचं थांबवायचं. अशा ज्या काही उपाययोजना करायच्या असतात त्या न करता सरकारनं नुसतंच दुष्काळ जाहीर केला, ह्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून या सरकारचं या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही. मोदींनी सरळ सरळ शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे. आम्हाला सांगितलं की तुम्हाला 1.5 हमीभाव देतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं. काही शेतकरी कोर्टात गेले, कधी आम्हाला 1.5 भाव मिळणार. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं सरकारला विचारलं कधी देणार आहे 1.5 हमीभाव. त्यावेळी या मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं की असा हमीभाव देणं शक्य नाही. अरे शक्य नाही तर मग आश्वासन का दिलं आम्हाला? का फसवलं? का आमच्या भावनेशी खेळला? परंतु यांना आमची मतं पाहिजे होती म्हणून आम्हाला फसवून त्यांनी मतं घेतली. आता ज्याने आम्हाला फसवलं त्यांना यावेळी आपला हिसका दाखवायची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय, कारण यांना भीती वाटते ती एकाच गोष्टीची, शेतकऱ्यांच्या मताची. ती मतं तुमच्याकडे ढिगभर आहेत, पण तुम्ही काय ते नीट देत नाही. तुम्ही काय पाण्याचा, आपला प्रश्न काय दुष्काळाचा, आपला प्रश्न काय आहे शेतीमालाच्या दराचा. आणि तो जर त्यावर मत देऊन जर का तो प्रश्न सुटला नाही तर मग उद्या त्याला जाब विचारता येतो. त्याला विचारतं बाबा तुला दिलं होतं मग तू नाही काय केलं, मग आता यावेळी मत मागायचा अधिकार नाही असं आपल्याला म्हणता येतं.
आणि म्हणून शेतकरी संघटना लढते. तुळशी बाबळेश्वर ही योजना जी आहे, मी तुम्हाला शब्द देतो, एवढा शब्द देतो की मी काय सरकार काय माझं येणार नाही. मी आघाडीत असलो तरी सुद्धा काल मोदी बरोबर भांडलं, तसं उद्या समजा या आपल्या आघाडीचं सरकार आलं, महाआघाडीचं सरकार आलं, तर यांच्याबरोबर भांडायला कधी निवडणार नाही, एवढी खात्री देतो. मी काय मुकाट्यानं गप्प बसणारा माणूस नाही, तुम्हाला माहिती आहे. आता मोदीला सोडलं नाही तर ह्यांना सोडतोय का मी? मोदीला सोडलं नाही मी, तर मी गप्प बसणारा माणूस नाही. समजा यांचा या भाजपच्या आघाडीचा पराभव केला, या आघाडीचा सरकार आलं, तर बाबा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, काय झालं का आलं, तर यासाठी जर रस्त्यावर उतरायचा प्रसंग आला तर तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर सुद्धा उतरायची माझी तयारी आहे तुमच्या बरोबरीला. मग काय व्हायचं ते म्हणते. आणि तुम्हाला माहिती आहे, मी एकदा एखादा प्रश्न हातात घेतला की ते सुटल्याशिवाय राहत नाही. मगाशी सांगितलं, डोकं फुटल नाहीतर भिंत पडल, दुसरं काय आम्हाला माहित नाही. तर दुधाचं कसं केलं, फक्त 5 दिवस द्या असं म्हणायची पाळी आली. आपल्याशिवाय तोंड उघडत नाही. आणि मग नाक कुठं दाबवायचं, कमी शक्तीमध्ये नाक दाबल्यावर कसं तोंड उघडल, ह्याची आधी ओळखून ठेवायची असते जागा, आणि ती जागा बरोबर दाबायची, मग सरकार तोंड उघडत असते. आणि हेच गेल्या 20-25 वर्षामध्ये मिळेल. लोकलढा उभा करायचा असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, नक्कीच मी तुमच्या बरोबर त्यावेळी असणार आहे. आणि म्हणून यावेळी आम्ही विशाल पाटलांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत या निवडणुकीला बॅट हे चिन्ह घेऊन उभा केलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याचबरोबर दलित महासंघ, त्याचबरोबर RPI, त्याचबरोबर शेका पक्ष, जनता दल, कामगार संघटना, निवृत्त पेन्शनधारकांची संघटना, असं अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा ह्या आघाडीला चोराने आपल्याला जे फसवलेलं आहे, आपली फसवणूक केलेली आहे, त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून ही महाआघाडी केली आहे. आणि मग या महाआघाडीने म्हटलं की सांगलीची जागा ही मूळ कल्पना कोणाची, स्वर्गीय वसंतदादांची. त्याला मूर्त स्वरूप कोणी दिलं, स्वर्गीय पतंगराव कदम आणि RR आबा यांनी. आणि मग आता त्याला कळस चालवायचा असेल तर वसंतदादाचा नातू आणि राजू शेट्टी याच्यावर कळस चालवल्याशिवाय होणार नाही, हेही तुम्हाला मी सांगतो. आणि एवढंच नव्हे तर ही सगळीच घाण आता काढून टाकायची आहे. त्यामुळे 6 महिन्यानंतर विधानसभाही येणार आहे, त्यावेळेला ही अशीच आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे दिल्लीतही ओरडायला आपलाच माणूस पाहिजे आणि मुंबईतही ओरडायला आपलाच माणूस पाहिजे. असं जर का केलं तर मग जगच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटत नाही ते मी बघतो, हे आपल्याला करायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची एवढीच विनंती आहे की इकडं तिकडं काही बघू नका. गोपीचंद पडळकरला मी उमेदवारी दिली नाही म्हणून काही लोक माझ्याबद्दलही काही उलट सुलट बोलतात, पण मी एक सांगतो की मी गोपीचंद पडळकरला म्हटलं, पहिला बाबा तू भारतीय जनता पक्ष सोडून बाहेर तरी ये, किंवा पक्षात भारतीय जनता पक्षाच्या, आणि मला म्हणतो उमेदवारी दे, म्हणजे माझी जागा घेऊन जात आहे काय, हे पटतंय का तुम्हाला? त्यांना अजून भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, वंचित बहुजन आघाडीत काही कुठलं तरी राहिला. बरं, मी म्हटलं प्रश्न काय आहे आपला, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न. तो प्रश्न गेली 10 वर्ष मी लोकसभेत सातत्यानं मांडलेला आहे. मलाही त्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी मांडलेला आहे तो प्रश्न लोकसभेमध्ये, अनेक वेळा मांडलेला आहे. आणि हा प्रश्न आहे तो राज्यातच गुंतलेला आहे. म्हणजे कुणाला आरक्षण द्यायचं हे केंद्र सरकार ठरवतं, परंतु कुठल्या जातीचा समावेश करायचा याची शिफारस राज्य सरकार करत असतं. आणि पहिल्यांदा 1960 साली धनगर समाजाला याच्यामध्ये एसटी मध्ये घालावा म्हणून राज्य सरकारनं विधानसभेचा ठराव करून एक प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर लगेचच काय झालं मला माहित नाही, पण 1-2-3 वर्षांनी लगेचच दुसरा ठराव पाठवला की आधी ठराव पाठवले नाही. त्या आयोगानं, तो मागासवर्गीय जो आयोग आहे त्या आयोगानं वारंवार
राज्य सरकारला आठवणीसाठी पत्रव्यवहार केला. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना घालायचं काय नाही? बारामतीला जा आणि त्यांना आश्वासन द्या. त्यांचा 7-8 दिवस झालेत पोरं उपोषणला बसलेत. त्यांचं उपोषण सोडवणं गरजेचं आहे आणि उपोषण सोडवून टाक. देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेले, त्यांना आश्वासन दिलं. जसं मोदींचं मगाशी भाषण केलं नाही तसंच पहिल्याच कॅबिनेटला महाराष्ट्राच्या तुमचं आरक्षण उठवतो असं आश्वासन, तुम्हाला आरक्षणाचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं. ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन 4.5 वर्ष झाली, अजून ते कॅबिनेट काय झालेलं नाही, अजून काय तो ठराव झालेला नाही, केंद्राकडे अजून तो ठराव गेलेला नाही. मग आता काय तर ते टाटा इन्स्टिट्यूटचा काहीतरी रिपोर्ट अहवाल दिलाय, म्हणजे तो अहवाल लवकर येऊ नये, आला तर त्याच्यात काहीतरी गोंधळ निर्माण व्हावा असं करून, म्हणजे खऱ्या अर्थानं धनगर समाजाला कुणी फसवलेला असेल तर ते भारतीय जनता पक्षानंच फसवलेलं आहे. आणि त्यांना माहिती आहे, काय माहिती आहे की आता धनगर समाज यावेळी आपल्याला मत देणार नाही. आणि मग मत देणार नाही, मग ते मत कुणाला देईल? महाआघाडीला देईल. मग महाआघाडीला दिलं तर मग काय आपलं अडचणी देऊ. त्याच्यापेक्षा ती गुडघ्या खेळत असताना काय करतं? डाव अंगावर भोपरायचं. काय करतोय? गणित लघवी करायचं आणि पळून जायचं, असला यो प्रकार आहे सगळा. म्हणजे यांना नीट डावच खेळून द्यायचं नाही कुणाला, असं केलेलं आहे. मी गोपीचंद पडळकरला सल्ला दिलेला होता की लोकसभा हे असं अचानक लढवता येत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यात ताकद आहे. त्याचबरोबर वसंतदादाला मानणारा, घराण्याला मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आणि शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीची शक्ती जिल्ह्यामध्ये आहे. ह्या तिन्ही शक्ती एकत्रित राहिल्या तर आपण विजयापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही आमचे स्टार कॅम्पेनर व्हा. आपण ही निवडणूक ताकदीनं जिंकूया आणि खानापूर आटपाडीला विधानसभेला आम्ही तुम्हाला उभा करतो. निवडून आणायची जबाबदारी माझी, हे मी त्यांना सांगितलेलं होतं. परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटलं की वारं तयार होईल आणि मी निवडून येईल. असं कधी होत नसतंय. म्हणून माझी तोही एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेतरी सहानुभूती आहे, म्हणून मी एवढं विस्तारानं सांगितलं. पण माझ्या व्हायचे असेल तर ही विषयांची व्याटच आपल्याला फिरवावी लागेल, घराघरा फिरवावी लागेल. जसं बरं आपला प्रचार दररोज आता टीव्हीवर व्हायला लागलेला आहे. टीव्ही बघताय की दररोज मॅच चालू आहे की नाही? IPLच्या मॅचेस चालू आहेत. कोणीतरी येतोय, ह्याला म्हणतात नशीब. संघटनेचं नशीब एवढं चांगलं आहे, चिन्ह आपल्याला व्याज मिळालेला आहे. अहो टीव्हीवर जाहिरातीला लई पैसा खर्च येतोय आणि ते जर विराट कोहलीच्या जाहिरातीचा खर्च किती आहे बघा. विराट कोहलीला एखाद्या प्रॉडक्टचं जाहिरात द्यायचं म्हटलं, जे कष्ट करतात त्यांच्या पाठीमागे नशीब असं असतं असं म्हणतात. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. नाहीतर इकडं निवडणूक उडून येणार आहेत आणि प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि तुमचा खासदार होणार आहे, मला खात्री आहे. पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज. आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.